त्यामुळे कुठेतरी ना मला असं माहिती होतं की मला डिरेक्टर पण व्हायचं आहे. कलेचा व्यवसाय करण्याची फोर्सेस तुमच्यावर अप्लाय होणार आहेत आणि आज स्टार असलेला उद्या राहीलच याची गॅरंटी. हे मराठी प्रेक्षकांमुळेच आज जिवंत आहेत. तो आता मी नाव घेत नाही, पण तो त्या काळातला टप्पा. म्हणजे लिहितोय म्हणजे नक्की काय करतोय, म्हणजे पोटा पाण्यासाठी काय करतोय. आता कांतारा सारखी साऊथची एक फिल्म येऊन डब मध्ये महाराष्ट्रात तुफान चालते. ताटात जेवण वाढलं तर ते खातीलही, पण जेवण ताटात पर्यंत गेलं पाहिजे जेवण. Lights, camera, action. नमस्ते, मी गीता वाडेकर. राम राम, मी संतोष मुंडे. हॅलो, मी सचिन नायकोडी. तुमच्या सगळ्यांचं कंटेंट कारवामध्ये स्वागत आहे. आम्ही सगळे पुणे विद्यापीठातील डिप्लोमा इन डिजिटल मीडियाचे विद्यार्थी आहोत. तुमच्या समोर घेऊन आलो आहोत एक आगळा वेगळा विषय. त्या विषयाचं नाव आहे मराठी सिनेसृष्टीची सद्यस्थिती. आणि त्यासाठी आम्ही काही तरुणांशी संवाद साधला, त्यांना काही बेसिक प्रश्न विचारले. बघूयात तर त्यांनी काय उत्तरं दिलीत ते. हॅलो एव्हरीवन, तुम्ही सगळे मराठी चित्रपट बघता का? आणि आत्ता तुम्ही लेटेस्ट मराठी चित्रपट कोणता बघितला आहे? मराठी चित्रपट खरं तर खूप बघते आणि मी लेटेस्ट म्हणायला गेलं तर आनंदी गोपाळ बघितला आहे. मी लेटेस्ट म्हटलं तर बॉईज 4 मी बघितला होता थिएटर्समध्ये. 2-4 महिन्यांपूर्वी पाहिला होता, तो म्हणजे रितेश देशमुखचा वेड पिक्चर होता. तुमचा आवडता मराठी चित्रपट कोणता? मला फील झालेला चित्रपट म्हणजे नागराज मंजुळे यांचा सैराट. माझा आवडीचा मराठी चित्रपट जत्रा पिक्चर मला खूप आवडतो. मला शाळा चित्रपट खूप आवडला होता. त्याशिवाय आत्ताच पाहिलेला वाळू चित्रपट मलाही खूप आवडला. तुम्ही मराठी चित्रपट OTT वर बघता की चित्रपटगृहात जाऊन बघता? नवीन आलेले चित्रपट मी नक्की चित्रपटगृहात बघायला जाते. श्यामशाही बघायला जाते मी उद्या. जर जुने झालेले पण मला पुन्हा एकदा बघावेसे वाटतात असे मूवीज मी OTT वर पण बघते. कमी कामामध्ये वेळ खूप कमी राहतो म्हणून शक्यतो OTT प्लॅटफॉर्मवरनं चित्रपट बघायला सोपं वाटतं. आणि त्याच्यातून मला मराठी चित्रपट हे चित्रपटगृहातच जाऊन पाहायला आवडतात, कारण की मराठी क्राऊड असतो, त्यांच्यासोबत चित्रपट पाहायला एक वेगळीच मजा येते. OTTवर यायला थोडासा उशीर लागतो मराठी चित्रपटांना. तुमचे आवडते मराठी कलाकार कोण? असं लिमिटेड नाही आहेत, पण जर म्हणायचं गेलं तर नाना पाटेकर एक त्यातले आहेत. ॲज अ फिमेल आर्टिस्ट आय रिअली लाईक स्मिता पाटील. माझे आवडते मराठी कलाकार सयाजी शिंदे आणि स्वप्नील जोशी. सिद्धार्थ जाधव ही माझा आवडता अभिनेता आहे. मिथिला माझी आवडती अभिनेत्री आहे. मुक्ता बर्वे मला प्रचंड आवडते, जिला मी आत्ताच भेटून आले. हॅलो रसिक प्रेक्षकांनो, अशाच अफलातून कंटेंटसाठी कंटेंट कारवाला आत्ताच सबस्क्राईब करा. मराठी सिनेसृष्टीची सद्यस्थिती ही त्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांशिवाय दुसरं कोण सांगू शकणार. म्हणूनच आम्ही राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता मोरक्या या चित्रपटाचे दिग्दर्शक अमर देवकर, तसेच मुळशी पॅटर्न या चित्रपटात अभिनय केलेला आणि त्याचबरोबर नुकताच चौक या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले देवेंद्र गायकवाड आणि साथ जीव तुझा या प्रसिद्ध गाण्याचे गीतकार सुहास मुंडे यांच्याशी संवाद साधला, खूप साऱ्या गप्पा मारल्या. चला तर मग सुरू करूयात. तुम्ही अभिनय या क्षेत्रातून दिग्दर्शन या क्षेत्राकडे कसे वळला? मी कॉलेजला असताना एकांकिका खूप सारं दिग्दर्शन केल्या, म्हणजे एकांकिका, 2 अंकी नाटकं हे खूप मी डिरेक्ट केल्या, मी लिहिल्या, डिरेक्ट केल्या. त्यामुळे कुठेतरी ना मला असं माहिती होतं की मला डिरेक्टर पण व्हायचं आहे. त्यामुळे मग मी स्वतःची स्टोरी लिहिली. मग मी रायटर, डिरेक्टर सगळं, म्हणजे कथा, पटकथा, संवाद, लिखाण, दिग्दर्शन सगळं मीच केलं. आणि माझा चौक हा सिनेमा मी कम्प्लीट केला. अभिनय नाटकात करत असताना मला परत दिग्दर्शक कोण, तर मग दिग्दर्शन काय असतं हे थोडंफार समजून आपणच दिग्दर्शन करायला सुरू केलं. त्यानंतर लेखन करावं लागलं. संहिता कोणाची घ्यायची, कसली घ्यायची, तर लेखन सुरू झालं. म्हणजे अभिनयापासून मला इतर कला प्रकारांची जिम्मेदारी घेतल्यामुळे ते करायला मिळालं आणि मग विकसित होत गेलो दिग्दर्शकाच्या दिशेनं. मग मी विचार केला की ह्यातलं तांत्रिक शिक्षण, कारण तंत्राशिवाय कुठला सिनेमा बनत नाही आणि तो त्याचं प्रदर्शनही होत नाही. त्यामुळे तांत्रिकता त्यातली शिकण्यासाठी मी DCS, जे DMCS आता झालेलं आहे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये, तिथे मी 2011-12 मास्टर्स केले फिल्म मेकिंग मध्ये. मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये ललित कला केंद्र नावाचा विभाग आहे, तिथं मी शिकत होतो. आमच्या विभागात बबन या सिनेमाचे दिग्दर्शक भाऊराव करडे आले होते आणि त्यांचं कास्टिंग चालू होतं बबन सिनेमाचं. तर त्यावेळेस मी त्यांना भेटलो आणि मी म्हटलं की आता मी पास आउट होणार आहे, तर मलाही काम पाहिजे, तर तुमच्या चित्रपटासाठी ऑडिशन वगैरे असेल तर सांगा. तर त्यांनी मला विचारलं की तू काय करतो, तर मी लिहायचो, म्हणजे मी कविता लिहायचो, गोष्टी लिहायचो, नाटक लिहायचो. तर त्यांनी विचारलं की तू गाणं लिहितोस का, तर मी म्हटलं गाणं तर नाही लिहित मी, पण मी कविता लिहितो. तर त्यांनी मला काही कविता माझ्या ऐकल्या आणि ते म्हणले की तू गाणं लिहू शकतोस. आणि त्या दिवशी मी एवढा आनंदित झालो की एक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक आपल्यासाठी
म्हणजे मला एवढं त्यांनी इन्स्पायर केलं लिहिण्यासाठी आणि मी त्याच दिवशी रात्री गाणं लिहिलं साज. खरं तर मला पहिल्या ऍक्टर म्हणून सुरुवात करायची होती इंडस्ट्रीत, पण गीतकार म्हणून सुरुवात झाली आणि आता गीतकार म्हणून मला ओळखतात. नवीन पिढी जी अभिनय आणि दिग्दर्शन क्षेत्रात येऊ पाहत आहे त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? मीच मुळात नवीन आहे आणि मी काय लोकांना सल्ले देणार, पण तरी पण एक जिद्द चिकाटी हवी. आणि तुला सांगतो, हा प्रवास आहे तो आपल्या शालेय आणि कॉलेज लेवल पासून चालू होतो. तुम्ही नाटक, एकांकिका, 2 अंकी नाटक, राज्य नाटक, राज्य नाट्य आणि महाराष्ट्रातल्या एकांकिका स्पर्धा हे करा. तुमचं नाव माहिती होतं. वर्कशॉप्स अटेंड केली पाहिजेत. कुठे कुठे संमेलन असतील तिथे गेलं पाहिजे. मी काम काय केलं हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्याच्या एक रील करा, युट्यूब वरती अपलोड करा. कास्टिंग डिरेक्टर्स आहेत त्यांना जाऊन अप्रोच व्हा. सगळे जण एंटरटेन करतात. कोणीच असं नाही की तू नौका आहेस म्हणून तुला डावललं जाईल, असं कुठेही होत नाही. त्यामुळे हा स्ट्रगल जो आहे हा न संपणारा आहे. तो कोणालाच चुकलेला नाहीये आणि कन्सिस्टन्सी इज द की, हे मूलमंत्र आहे. हे इथे डोक्यात फिट ठेवणं आणि हरून न जाता, कुठल्याही टोकाचा निर्णय न घेता, कशात नाही माघारी यायचं नाही, हे मी आजही पाळतो. म्हणून मी तुला सांगतो एक मोठ्या भावाप्रमाणे, तेवढंच त्याचं आहे महत्व. एकतर सिनेमा हा स्वतःचा असावा. चित्रपटकर्त्याने बघितलेला सिनेमा पडद्यापर्यंत आणण्याची क्षमता येणं म्हणजे दिग्दर्शकीय प्रौढत्व येणं. टेक्स्ट टू इमेज ते पोहोचवता येणं. अभिनेता जसा शब्दांचा अर्थ पोहोचवतो प्रेक्षकांपर्यंत, तसं ते काम आहे. आणि ते भूमिका पहिल्यांदा दिग्दर्शकाची काय आहे ही समजून घेतली पाहिजे. पारंपरिकता ही क्रिएटिव्हिटीला मारून टाकते. मी परत पारंपरिक किंवा चौकटबद्ध होणं हे असंच असतं हे मापदंड ठरवणं, मान्यता ठरवणं म्हणजे परत दिग्दर्शक किंवा कुठल्याही क्रिएटिव्ह पर्सनला ते शोभणारं नाही. कलेचा व्यवसाय करण्याची फोर्सेस तुमच्यावर अप्लाय होणार आहेत. तर मग त्यासाठी आपण कसं तयार व्हायचं? ऑडियन्स रिसर्च मध्ये जर 95 लोक अशा लिंग, वय, प्रांत या अनुषंगाने या रुचीमध्ये जास्त बसणारे आहेत, त्यांची ही रुची आहे, मनोरंजनाची ही संकल्पना आहे, हे समजून घेतलं पाहिजे. उरलेल्या 5% काय करायचं? तर म्हणून मग प्रेक्षक, रसिक, समीक्षक तिघांनाही समाधानी करणारा सिनेमा आपण कसा निर्माण करू? सिनेमा ही कलाच आहे, ती कलाच राहिली पाहिजे. परंतु त्या कलेचा व्यवसाय करण्यासाठी त्याच्यावरती कशा पद्धतीनं लॉजिक न तुटता, त्याची वैविध्यता, प्रायोगिकता, मांडणी न हुकता आपण तो लोकांपर्यंत कशा पद्धतीनं समाधान करणारा बनवून पोहोचवू शकतो, या गोष्टीपर्यंत दिग्दर्शक म्हणून या क्षेत्रात येऊ घातलेल्या लोकांनी आम्ही सगळ्यांनी अभ्यास करणं गरजेचं आहे. आपल्याकडे मुळात निर्माते म्हणजे सिनेमाचा व्यवसाय करणारे, कारण निर्मात्याच्या मालकीचा असतो सिनेमा, आणि तो व्यवसाय करण्याची कला, अभ्यास असणारे निर्माते कमी आहेत. आपल्याकडे पैसे लावणारे लोक, फंडर म्हणू आपण त्यांना, किंवा मराठी भाषेत त्याला आपण फायनान्सर म्हणू मराठी भाषेत. मग एका दिग्दर्शकाच्या ह्या एक्सप्रेशन मध्ये, ह्या प्रोजेक्टमध्ये काय मूल्य आहे ही समज आणि ते मी कसं विकलं पाहिजे याची जाण, याचा अभ्यास निर्मात्यांमध्ये असला तर तो निर्माता. अभ्यास नसण्याचे, अजाणतेपणाचे परिणाम हे चांगल्या दिग्दर्शकांना होत राहतात. फक्त तुमच्यामध्ये क्वालिटी असेल तर तुम्हाला हे कुठले गट वगैरे ह्या गोष्टीमध्ये तुम्ही ऍड करणार, तुम्हाला सगळेजण स्वीकारतात. इथं तुम्हाला बाप दाखवणार तर श्रद्धा घाल असं. आणि आज स्टार असलेला उद्या राहिलंच याची गॅरंटी. टिकून राहणं भाल्यावाल्यांना जमलेलं नाही. सतत तुम्ही रोज नवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत, नवीन तुमच्या स्वतःवर तुम्ही काम केलं पाहिजे. 10 निर्माते त्यांना 10 सिनेमे बनवायचे, प्रत्येकाकडे पैसे, भरपूर पैसे. ते 10 जण साक्षर नसल्यामुळं, चित्रपट साक्षर नसल्यामुळं थोडं नुकसान होतंय. म्हणजे 10 सिनेमाचं 10 कोटी जर बजेट, 1 कोटीचा जरी सिनेमा पकडला तरी 10 कोटी ते पाण्यात. निर्मात्यांनी चित्रपट साक्षर होणं गरजेचं आहे. चित्रपट साक्षर नावाची मोहीम आपल्याला चालू करणं गरजेचं आहे. सर, भारतीय सिनेसृष्टीमध्ये मराठी सिनेसृष्टीचे स्थान नेमके कुठे आहे असे तुम्हाला वाटते? नाही रे, पॅरामीटर नाही की मी असा सिनेमा केला तर चालेल. आता कांतारा सारखी साऊथची एक फिल्म येऊन डब मध्ये महाराष्ट्रात तुफान चालते, आणि आम्ही केलेल्या फिल्म जर का मराठी रसिक प्रेक्षकांपर्यंत तेवढ्या ताकदीनं पोहोचत नसतील किंवा तेवढे मराठी प्रेक्षक सिनेमागृहात येत नसतील तर हे आमचंच फेल्युअर आहे. ह्याच्यासाठी मी कुठल्याही ऑडियन्सला असं गृहीत धरतच नाही. मराठी प्रेक्षकांनी पण मराठी सिनेमांवरती ह्याच्या आधी भरभरून प्रेम केलेलं आहे, त्याच्यानंतरही करतील. आता नाळ 2 सारखा सिनेमा आत्ताच रिलीज झाला होता, श्यामची आई आत्ताच रिलीज झाला होता. मी पाहिलं, सिनेमागृहात जाऊन पाहिलं, पण मला त्याच वेळेला असं वाटलं की महेश मांजरेकर सरांची एक आत्ता मुलाखत आली होती. मुलाखत म्हणजे त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम वरतीच टाकली होती की ते लोकांना सांगत होते की नाळ 2 काय सिनेमा आहे, तुम्ही पहा. म्हणजे हे आपल्याला सांगावं लागतंय. तरीही लोक सिनेमागृहात जाऊन सिनेमा बघत नसतील
तर आता मला माहित नाही की नक्की काय करायला पाहिजे की जेणेकरून सिनेमागृहात परत एकदा तेवढीच गर्दी होतीये, पण थोड्याफार फरकानं होतीये. मराठी दिग्दर्शक, मराठी निर्माता हे मराठी प्रेक्षकांमुळेच आज जिवंत आहेत आणि त्यांच्यामुळेच ते जिवंत राहू शकतात. एवढंच मी तुला सांगतो. ते आपल्या 100 सिनेमांपैकी जवळपास 95 सिनेमे चालत नाहीत सो कॉल्ड. मुळातच मराठी सिनेमाकडे बघण्याचा निर्मात्यांचा आणि वितरकांचा आणि प्रस्तुतकर्त्यांचा अप्रोच असा आहे की आधीच प्रॉफिटमध्ये राहण्याचा. आधीच प्रॉफिटमध्ये म्हणजे तुम्ही 1 रुपया ऐवजी 12 घालणार. तुम्ही इन्व्हेस्टमेंटमध्येच कमी कमी करताय. जिथे योग्य लागते आणि इनोव्हेटिव्हली तुम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचे प्रयोग केले पाहिजेत. मी स्वतः मोरक्याचं प्रमोशन करताना वेगळ्या पद्धतीनं इनोव्हेटिव्हली लोकांपर्यंत कसं जाता येईल, तो पोहोचवता येईल विषय, तो त्यांच्यापर्यंत नेता येईल, की सांगता येईल, इन्फॉर्म करता येईल की असं असं आहे बाबा. त्या पद्धती होत नाहीत. ताटात जेवण वाढलं तर ते खातीलही, पण ताटात पर्यंत गेलं पाहिजे जेवण. परत त्याच्यामध्ये इतर फोर्सेस अप्लाइड असतात की पारंपरिक किंवा जो बॉलिवूडियन सिनेमा आहे, मेलोड्रामा आहे, त्या मनोरंजनाच्या सगळ्या संकल्पनांना घेऊन येणारा, त्याला प्राधान्य दिलं जातं ह्या वितरकांकडून. त्यामुळे त्यांच्या ताटामध्ये प्रेक्षकांच्या समोर वाढलं काय जातं, त्याची प्राथमिकता ही ह्या अशा सिनेमांना निवडणं आहे, ना की आमच्या पद्धतीचे एक्सप्रेशन म्हणून आलेले सिनेमे असतील जे खरोखर त्यांना खूप काळ टिकणारा आनंद देणारे असतात. आपल्याकडे सिनेमाची समज किती आहे, व्यक्ती म्हणून स्टार फेस व्हॅल्यू वगैरे सो कॉल्ड असं काय आहे का, ते आंधळेपणा असतो, अंधभक्ती असते, पण ती सिनेमा चालवते. ती स्टार फेस किंवा स्टार आपल्या मराठीत नाही, सिनेमाचं रसग्रहण नाही, सिनेमाला जाण्याची संस्कृती परंपरा एकत्र समूह म्हणून, थिएटरमध्येच जाण्याची, त्याचा सगळ्यांनी मिळून आनंद घेण्याची, कुटुंब म्हणून, समूह म्हणून, ह्या काही गोष्टी तिकडे आणि इकडे फरक दिसतो. तुंबाड सुचतो आपल्या माणसाला, पण तो 9-10 वर्ष का लागतात पडद्यावर यायला. त्याचं स्केच जे होतं, जे चित्र होतं, त्या आधी ते होतं तेच आता 9-10 वर्षानंतर पण होतं. तर ती लागत पण महत्वाची आहे इकडून निर्माण करत असताना. मग आता आपण कांताराचं उदाहरण असेल किंवा इतर खूप नैसर्गिक सिनेमे आहेत, कर्णन असेल, असुरन असेल, घटना खूप नैसर्गिक आहेत, पण त्या मांडण्याची पद्धत, त्यातली संवेदना, ही सगळ्यांचं कोलॅबरेटिव्ह वर्क आहे. तिथलं टॅलेंट पण आपल्या पुढे आहे माझ्या मते. परत आपली जी भूमी आहे, आपण मध्यावरती आहोत. हिंदी आणि दक्षिणेतल्या भाषा आणि मराठी हा प्रदेश बघता, जिथे बॉलिवूड निर्माण झालं महाराष्ट्रात, त्याचबरोबर दक्षिण तिथून तुटतं आणि वरती हिंदी सुरू होतं. ह्याच्या ट्रान्झिशन स्पेसवरती आपण आहोत. याचेही अगदी मूलगामी परिणाम आपल्यावरती झालेले आहेत. त्याच्यातून ती आपली सिनेमा संस्कृती आता जी आहे ती आहे असं म्हणावं लागेल. OTT प्लॅटफॉर्मचा वाढता वापर आणि त्याच्यामुळे मराठी चित्रपट सृष्टीवर काय फरक पडलाय त्याबद्दल तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. अर्थातच सकारात्मक नकारात्मक दोन्ही होत आहेत. चित्रपटकर्ते किंवा निर्माते यांच्या बाजूने जर बघितलं तर सकारात्मक काय घडतंय की फक्त थिएट्रिकल रिलीज मधून येणारा जो काही रेव्हेन्यू आहे किंवा तो एकच प्लॅटफॉर्म होता आधी, नंतर आला चॅनल्स आणि नंतर OTT प्लॅटफॉर्म. तर हा तिसरा एक मार्ग वाढलाय की त्याच्यातून हे आणखी काही रेव्हेन्यू जनरेट होऊ शकतो, पैसा मिळू शकतो, रिकव्हर होऊ शकतो. व्हिज्युअल लिटरसी आता लोकांची वाढलेली आहे. लोकांनी जगभरचा कंटेंट बघितला गेला आणि त्यातून त्यांना ती लिटरसी झाली, एवढा सगळा अनुभव आला पाठीशी, आणि मग त्याच्या आधारे चॉईस करतात की हा सिनेमा बघायचा की नाही बघायचा. तर ते जरा थोडंसं पॉझिटिव्ह वाटतं. पण परत काय होतं, पुढे प्रेक्षक काय करतो की मला माझ्या मोबाईलमध्ये सिनेमा येईपर्यंत वाट बघायची. तर कुठल्याही प्रकारे येऊ, प्लॅटफॉर्म तिथला प्लॅटफॉर्म असेल, तो OTT प्लॅटफॉर्म असेल किंवा मग इलिगली कुठून तो कॉपीड असेल, पायरेटेड असेल वगैरे, ही जाण प्रेक्षकांमध्ये असली पाहिजे की ती सिनेमा हा एवढ्या स्क्रीनसाठी बनलेला नसतो, तो मोठ्या पडद्यासाठी बनलेला असतो. तिथं जाऊन समूहामधून घेतला जाणारा जो अनुभव आहे तो आणि मोबाईल मधून घेतला जाणारा अनुभव याच्यामध्ये फरक आहे. पण अनेक प्रेक्षक सुजाण नसल्यामुळे मोबाईलवरच येण्याची वाट बघ. थिएटर मधला तो अनुभव आणि ते सिनेमा म्हणून याची अजून आपल्याला सवय लागलेली नाही. तर मग सिनेमागृहावरती OTTचा परिणाम झालाय असं म्हणणं मला काय फारसं योग्य वाटत नाही. कारण माझा चौक सिनेमा 36 दिवस सिनेमागृहात होता. आता मला हेही सिनेमा माहिती आहेत की ते 2च दिवस असतात. हेही सिनेमा म्हणजे बाई पण भारी देवा हा 2023 मधला सगळ्यात गाजलेला सिनेमा आहे. त्याच्या आधी वेड आला होता. तुम्ही काय देता आहात, तुमचा सिनेमा कसा आहे, तो तुम्हाला मराठी ऑडियन्सला थिएटर पर्यंत ओढून आणू शकतो का, हे त्या फिल्मची ताकदच पाहिजे. एखाद्या व्यक्तीला ग्रामीण भागातून मराठी चित्रपट सृष्टीमध्ये येण्यासाठी अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. याबद्दल तुमचा काय अनुभव आहे का?
तर 2 बिंदू आहेत त्याच्यामध्ये. ग्रामीण भागातून आपण सिनेमात येणार आणि सिनेमा ग्रामीण भागात. माझ्या वेळेस सिनेमा ग्रामीण भागात आलेला नव्हता, पण आता ग्रामीण भागात सिनेमा उतरतोय, पोहोचतोय. समस्या, आव्हानं, अडचणी या कुठेही आहेत. आता आपण इंटरव्ह्यू घेताना पण बऱ्याच समस्या असतात किंवा अडचणी असतात. ग्रामीण भागामध्ये नाटक म्हणजे एकांकिका स्पर्धा ह्या संधी देणारी एक तिकडं प्लॅटफॉर्म आहे. वेगवेगळ्या राज्यनाट्य स्पर्धा असतील, कामगार कल्याण विभागाच्या स्पर्धा, याच्यामध्ये मी सहभागी होत गेलो. फिल्म मेकिंगच्या कलाने आणि दिग्दर्शकीय संस्कार स्वतःवर करून घेण्यासाठीच मग मी त्यात उतरलो. आता ह्या गोष्टी ग्रामीण भागातल्या लोकांना असं काही असतं, आपण प्रशिक्षित होऊन ह्या सिनेमा क्षेत्रात किंवा कुठल्याही कला क्षेत्रात येऊ शकतो, याला आपल्या उपजीविकेचं साधन म्हणजे करिअर म्हणून निवडू शकतो, या गोष्टी त्या चौकटीत येत नाहीत ज्या करिअरसाठी म्हणून आपण ऑप्शन बघतो. डॉक्टर, इंजिनियर, मास्तर याच्या पलीकडे आपल्याला ऑप्शन नसतात. म्हणून मग हे प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. याचं मूळ खरं तर मी माजलगावला सिद्धेश्वर विद्यालय या शाळेत माझं शिक्षण झालं आणि त्या शाळेत मला ह्या गोष्टींचे काही धडे मिळाले होते. मला तिथं शाळेमध्ये कविता, कथा वाचन, काही स्पर्धा, शालेय स्पर्धा याच्यामध्ये मी भाग घ्यायचो आणि तिथून मला आवड निर्माण झाली. आणि एक असतं ना, पहिलं म्हणजे आपल्याला सिनेमात जायचंय किंवा चित्रपटात काम करायचंय असं वाटायचं, पण त्याचं जायचं कसं आणि त्याच्यात म्हणजे तिथं जाण्याचा मार्ग काय हे माहित नव्हतं. घरच्यांना मी लेखक म्हणजे लिहितोय म्हणजे नक्की काय करतोय, म्हणजे पोटा पाण्यासाठी काय करतोय, पैशासाठी काय, इन्कम काय, हे माहित नव्हतं. तर मग मला जेव्हा आता पैसे मिळतात गाण्यांसाठी किंवा मला रॉयल्टी मिळते, आता घरच्यांना दिसतं की टीव्हीवर जेव्हा नाव येतं, टीव्हीवर गाणं लागल्यावर गीतकार म्हणून सुहास मुंडे जेव्हा बघतात घरचे, तेव्हा त्यांना अभिमान होतो. कसं आहे, आधी म्हणजे सोशल मीडिया वगैरे ह्या गोष्टी यायच्या आधी चित्रपटात काम करणं किंवा त्या लोकांशी सगळ्यांशी कनेक्ट होणं थोडं अवघड होतं. आता सगळं बऱ्यापैकी सोपं झालंय. म्हणजे आता सिनेमा गावात आलाय. पहिलं पुणे, मुंबई, कोल्हापूर हे सिनेमाचं केंद्र होतं. सोलापूर, मराठवाडा, औरंगाबाद इथपर्यंत सिनेमा गावागावात पोहोचला. एवढं आहे की तुम्हाला इथं मेन स्ट्रीम पर्यंत पोहोचायला वेळ लागतो, की तुम्ही गावाकडून आलेले असतात. लोकांसोबत बोलण्याचं कन्व्हर्सेशन, तुमचं लँग्वेज, ह्या गोष्टींचा सगळ्यांचा न्यूनगंड असतो. आता कसं झालंय की तुम्हाला ह्या गोष्टी शिकण्याशिवाय पर्याय नाही. तुमच्याकडे फक्त टॅलेंट असूनच उपयोग नाही, ते टॅलेंट तुम्हाला विकता पण आलं पाहिजे. आता कोणावर डिपेंड राहायची सुद्धा गरज नाही. युट्यूब आलाय, मोबाईल आलाय, तुमच्या स्वतःकडे तुम्ही स्वतःचा सिनेमा सुद्धा बनवू शकता. तुम्ही एकदा लोक जगाला माहीत झालात नाही, लोक तुम्हाला स्वतःहून बोलत. पूर्वीचा मराठी सिनेमा आणि आत्ताचा मराठी सिनेमा यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? सिनेमा मराठी जेव्हा सुरू झाला तेव्हाची जाण, समज चित्रपटकर्त्यांची ही जागतिक सिनेमाचा अभ्यास करून आलेली होती. नंतर तो जवळपास 70-80च्या दशकापर्यंत तो तसा टिकून राहिला, त्यातला कस. 90च्या दशकापासून ते पुढे त्या जे काही सिनेमा बदलत गेला किंवा जे काही बनवला गेला, तो आता मी नाव घेत नाही, पण तो त्या काळातला टप्पा अभिव्यक्ती म्हणून, निर्मिती म्हणून, प्रोडक्ट म्हणून सुद्धा कमकुवत होत गेला. आणि त्यातून प्रेक्षक जनरेशनच बदलली ना. आणि पुढे मग श्वासपासून काही गोष्टी चर्चेत आले, मराठी सिनेमा आहे आणि तो असा जागतिक स्तरावरती त्याचं नाव होत आहे. आणि तिथून एक वेव आली. आपण बघतोच आहे की फॅन्ट्री पासून देऊळ, वळू, खोडा, आता पुढे मग सगळी प्रायोगिकता पण सुरू झाली आणि त्यातलं एक्सप्रेशन म्हणून आलं, त्यातली तांत्रिकता आली, त्यातली इन्व्हेस्टमेंट आली. आणि एका टप्प्यावरती परत मग काय होतं की एखादा मोठा सिनेमा होतो बॉक्स ऑफिसवर, तिथून मग परत ते फोर्स अप्लाइड होतात पुढच्या दिग्दर्शकांवर, त्यांच्या गोष्टींवर, त्यांच्या एक्सप्रेशनवर. मग त्यांना बांधून ठेवलं जातं की तुम्ही आता फक्त अशाच प्रकारचा ट्रेंडिंग जो आहे सिनेमा 100 कोट करणार तसंच बनवा. आणि मग सगळे तेच रिओढायला लागतं. 100 कोट कमवणाऱ्या सिनेमा आधी जी एक्सप्रेशनची वैविध्यता होती, कंटेंटची, ती पुढून बाधित होते. काय होतं, एक काळ होता सैराट पूर्व काळ. त्या काळामध्ये म्हणजे जेव्हा मकर नानासपुरे, भरत जाधव किंवा मग अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, तर आपण हिरोचा पिक्चर म्हणून ओळखला जायचा. लक्ष्मीकांत बेर्डेचा पिक्चर, अशोक सराफचा पिक्चर, मकर नानासपुरेचा पिक्चर, ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक लोकांना माहित नव्हते, गावाकडच्या लोकांना. सैराट नंतर दिग्दर्शकाच्या नावाने सिनेमा ओळखायला. आता हे बदलायला लागलंय काळ. आता दिग्दर्शकाच्या नावाने पण सिनेमा ओळखायला लागले. हळूहळू कदाचित पुढे गीतकाराच्या नावाने पण ओळखतील, गायकाच्या नावाने पण ओळखतील. अमर देवकर, देवेंद्र गायकवाड, सुहास मुंडे तिघांनीही वेळात वेळ काढून आमच्याशी संवाद साधला, खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि त्यामुळेच आपल्याला मराठी सिनेसृष्टीची सद्यस्थिती जाणून घ्यायला मदत झाली. त्यांचे मनापासून आभार आणि त्यांच्या येणाऱ्या प्रोजेक्टसाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला आहे, त्यामुळे तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला जर कंटेंट कारवाचे पॉडकास्ट ऐकायचे असतील तर साऊंड क्लाउडवरती तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता, फेसबुकवरती सुद्धा फॉलो करू शकता. तुम्हाला जर असा फ्रेश कंटेंट हवा असेल तर कंटेंट कारवाला
आत्ताच सबस्क्राईब करा आणि तुम्हाला या कंटेंटची नोटिफिकेशन येण्यासाठी त्याच्या शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला म्हणजे घंटावरती टिक करायला विसरू नका. नमस्कार, मी संतोष मुंडे आणि आज आपल्याकडे भेट घेतली, त्यांच्याशी संवाद साधला, गप्पा मारल्या. बघूयात तर काय बोलतेय मी, असं नव्हतं बोलायचं. चित्रपट कोणता? मला शाळा हा चित्रपट खूप आवडला होता. त्याशिवाय मला आवडलेला आणखी एक चित्रपट म्हणजे मी चित्रपटगृहात जाऊन त्याचा आनंद घेतला आहे. तर आज आपण यांच्यासोबत संवाद साधणार आहोत. हे कट होणार आहे. पुढे तर एक त्यातले आहेत, मग मकरंद अनासपुरे आणि असेच बरेच जण आहेत. थँक्यू. आणि महिलांमध्ये तुमचे आवडते मराठी कलाकार कोणते? नाही, ब्रेक झालो. तेच पाहिलेला मराठी चित्रपट म्हणजे धर्मवीर आणि शाळा बॉईज 4. हाय, हॅलो एव्हरीवन. तुम्ही सॉरी